नमस्कार, मी क्षितिजा आणि आजच्या आपल्या नवीन व्हिडिओमध्ये मी तुम्हा सगळ्यांचं मनापासून खूप खूप स्वागत करते। तर बरेच दिवस आपल्या चॅनलवरती व्हिडिओज येत नाही आहेत आणि त्याचं रिझन मी लास्ट व्हिडिओमध्ये आय थिंक मी तुम्हाला सांगितलेलं आहे की भरपूर रिझन्स आहेत अशा ॲक्च्युली, पण सगळ्यात महत्त्वाचं रिझन म्हणजे लवकरच आपली वेबसाईट जी आहे तर ती लॉन्च होते, ज्याच्यामध्ये तुम्हाला जे काही मी कोर्सेस देते तर ते सगळे तुम्हाला त्याच्यामध्येच करता येतील, वेबसाईट थ्रूच करता येतील। तर सगळ्या ज्या गोष्टी आहेत त्या सध्या माझ्याकडे सगळ्या गोष्टी मॅन्युअली होत होत्या, म्हणजे लेक्चर चालू करणं, संपवणं, बऱ्याच गोष्टी होत्या तर त्या मॅन्युअली होत होत्या। कोर्सची इन्क्वायरी, मग ते PDF पाठवायचं व्हॉट्सॲप थ्रू वगैरे, असं भरपूर गोष्टी मॅन्युअली होत होत्या। पण ज्यावेळी आपण वरती जातो, थोडंसं वरच्या लेवलला आपण जातो, आपला जो प्रोग्रेस होतो, ग्रोथ होते, तर त्यावेळी थोडंसं स्विच करणं, आपल्या सिस्टीममध्ये काहीतरी बदल करणं खूप जास्त महत्त्वाचं असतं। थोडंसं मला सर्दी झाली आहे, थंडी चालू झाली आहे त्याच्यामुळे, आणि त्याच्यामुळे थोडासा आवाज कफ झाला, त्यामुळे आवाजामध्ये थोडासा फरक जाणवेल। तर ज्यावेळी आपण आपल्या कुठल्याही रेस्पेक्टिव्ह फील्डमध्ये ज्यावेळी प्रोग्रेस करतो, ज्यावेळी आपण वरती जातो, तर नक्कीच त्याच्यामध्ये जे काही डिझायर्ड चेंजेस असतात, म्हणजे जे करायचे असतात, तर ते आपल्याला करायला हवे, सो दॅट आपण अजून वरती जाऊ शकतो। तर त्याच्यासाठी मी डिसिजन घेतला की वेबसाईट करावी, सो दॅट सध्याचे आता पहिला जे मॅन्युअली होत होत्या गोष्टी तर त्या मी सगळ्या ऑटोमॅटिक होतील। मग त्याच्यामध्ये सुद्धा मला टीमची रिक्वायरमेंट आहे, कारण भरपूर स्टुडंट्सचे काही डाऊट्स असतात तर ते सगळे मला सॉल्व्ह करावे लागतात, कारण आपला क्लास जो आहे किंवा आपल्या अकॅडमी जी आहे माऊली बिझनेस, तर ती फक्त आणि फक्त त्याच्यावरतीच टिकून आहे की आपले जे काही डाऊट्स असतील तर ते क्लिअर होतात, म्हणजे जी काही ट्रान्सपरन्सी आहे तर ती मेंटेन केली जाते, जितकं आपल्याकडून देता येईल तर तितक्या गोष्टी आहेत तर त्या मी कव्हर करायचा प्रयत्न करते। सोबतच आपली टीम आहे, ज्या गोष्टी मला पॉसिबल होत नाही आहेत, ज्या लोकांपर्यंत मला पोहोचता येत नाही, तर आपली जी टीम आहे तर ती नेहमीच सगळ्या स्टुडंट्ससाठी ओपन असते, नेहमीच जे काही डाऊट्स असतील तर ते क्लिअर करायला। मग थोडंसं ऑटोमॅटिक करण्यासाठी जी वेबसाईट आहे तर ती चालू करूयात म्हटलं, आणि लवकरच जी वेबसाईट आहे तर ती येईल। आता नवीन बॅचेस वगैरे मी कुठलाच अनाऊन्स नाही केलेला, जरासा ब्रेक घेतला स्वतःसाठी, कारण ऑलरेडी आता सध्या बॅचेस चालू आहेत 3 बॅचमध्ये, आफ्टरनूनची 1ची आहे, 3ची आहे आणि रात्री 8ची आहे। तर त्यासाठी म्हटलं की थोडंसं चेंजेस जे असतील तर ते करावे आणि ट्राय करावा काय आपण करू शकतो बेटरमेंटसाठी आपल्या स्वतःच्या। आणि यस, त्याच्यासाठी मला पण खूप सध्या धावपळ चालू आहे, खूप गोष्टी मला नवीन कराव्या लागतात। मी सकाळी या दोघी उठायच्या, कारण लेक्चर रेकॉर्ड करायचं वेबसाईटसाठी म्हटल्यावरती अगदी शांत लागतं वातावरण, तर या दोघी उठायच्या आधी सकाळी जितक्या लवकर मला जमेल, 5ला असेल, 6ला असेल, 4ला असेल, तर जितक्या लवकर मला जमेल तर तितक्या लवकर उठून मी जितके लेक्चर्स रेकॉर्ड करता येतील, 1 होतील 2 होतील तर ते रेकॉर्ड करायचा प्रयत्न करते, कारण या आमच्या चिमण्याबरोबर 7-8 वाजता उठतात, पुन्हा दूध पिऊन त्या पुन्हा झोपून जातात, बट स्टील डिस्टर्ब आपल्याला लेक्चर रेकॉर्डिंग करताना होऊन चालत नाही। सोबतच मग रात्री कधी कधी तर ह्या झोपल्यानंतर 11-12 नंतर सुद्धा कधी कधी लेक्चर्स जे असतील तर ते रेकॉर्ड करते, बट मोस्टली सध्या मी सकाळचंच करते। रात्रीचं मला ॲक्च्युली मी खूप एक्झॉस्ट होते सगळ्या गोष्टी ज्या त्या मॅनेज करून, तर सध्या मी हाऊस हेल्पसाठी सुद्धा टीम जी आहे तर ती घेतल्या, बट स्टील 2 मुलांना, एका मुलाला सांभाळायचं म्हटल्यावरती इतकं त्रास होतं, आणि 2 मुलींना सांभाळायचं म्हटल्यावरती खरंच रात्रीपर्यंत पूर्ण एक्झॉस्ट होऊन जाते, त्यामुळे रात्री माझ्याकडे तेवढा स्टॅमिनाच नसतो की मी लेक्चर जे आहे ते रेकॉर्ड करू शकेन, कारण लेक्चर रेकॉर्ड करताना आपलं जे माइंड आहे तर ते फ्रेश पाहिजे, भरपूर नवीन नवीन गोष्टी आपल्याला शिकवायच्या असतात आणि ते प्रॉपरली माझ्याकडून एक्झिक्यूट होत नाही रात्री, त्यामुळे मी मोस्टली सकाळी फ्रेश असते त्यावेळीच, कारण झोप व्यवस्थित झालेली असते, व्यवस्थित इन द सेन्स झालेली असते थोडीफार, तर त्या वेळेमध्ये जे आहे तर ते मी रेकॉर्ड करते। जर वेळ मिळाला तर मग पुन्हा थोडा वेळ मी झोपून जाते, बट असं म्हणजे काही टाईम मॅनेजमेंट नाही आहे की या वेळेत हे होणार, त्या वेळेत ते होणार, या वेळेत जे जमेल जसं आपल्याला करता येईल तर त्या वेळेत तसं मी करायचा प्रयत्न करते। काय झालं? तर ज्या लोकांना बेबीज असतील तर त्या लोक रिलेट करू शकतात टाइम मॅनेजमेंट। काय झालं? दे तिला, एक दे तिला, घे। खुश का? काय पाहिजे? दे तिला, हे घे तुला, हे तिला दे, धर। हे तुला घे, हे तिला खेळतो, पिंक, तुझा ड्रेस पिंक, हे पण पिंक, हा खेळा। डोळ्यातनं पाणी कशाला आलं एवढं? ना रे बाबा माझं सोनं, नो मेरी जान, बस
रडतेला दिसतं, तसं नाही करू. तर ज्या लोकांना बेबीज असतील तर ते रिलेट करू शकतात. टाइम मॅनेजमेंट कसा करायचा, तर ज्या वेळेत जे करता येईल तर ते तितक्या फास्ट आणि त्या वेळेत करून घ्यायचं. आणि जर आपण हे केलं, जे जर करायचं असेल एखादी गोष्ट तर ती होऊन जाते, आणि नसेल करायची तर मग आपल्याला भरपूर रिझन्स मिळतात ती गोष्ट नाही करण्यासाठी. आणि मला तसं नको आहे, कारण मी जे काही करते ते स्वतःसाठी करते, माझ्या फॅमिलीसाठी करते. त्यामुळे मला कुठल्याही प्रकारचे एक्सक्युजेस कोणाला द्यायचे नाही आहेत, स्वतःला सुद्धा द्यायचे नाही आहेत. त्यामुळे मी जे काही गोष्टी ठरवलेल्या असतात त्या करायचा मी पूर्ण प्रयत्न करते. जस्ट सेकंड. आणि दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे या दोघी सध्या म्हणजे ह्या दोघी जेव्हापासून झाल्यात तेव्हापासून या दोघी माझी फर्स्ट प्रायोरिटी आहेत आणि नेहमीच फर्स्ट प्रायोरिटीला राहतील. कारण जे काही आपण करतो मुलांसाठीच करत असतो. तर त्यामुळे या दोघींकडे आता राशी खूप ऍक्टिव्ह झाली आहे. पहिला लहान होती, आता खूप म्हणजे खूप ऍक्टिव्ह झाली आहे आणि खूप एक्सप्लोर करते प्रत्येक गोष्टी. त्यामुळे सगळीकडे लक्ष द्यायला लागतंय. म्हणजे किचनमधल्या कुठल्या वस्तू पकडते, अगदी कात्री चाकू इथंपर्यंत ती घेते. त्यामुळे सगळ्या गोष्टी व्यवस्थित लावून ठेवाव्या लागतात. त्यानंतर हॉलमध्ये असेल काहीही खाते, पेपर असेल काही पण मिळालं तरी लगेच सोडण्यात घालते, कारण लहान मुलांची तर सवय असते. तर कारण मी डॉक्टरला पण कन्सल्ट केलं तर लहान मुलांची ती सवय असते. आणि त्यामुळे भरपूर तिच्या म्हणजे सोबत असं म्हणजे बघून राहायला लागते ती नक्की काय करते. दोघी आहेत त्यामुळे कधी कधी भांडणं सुद्धा होतात एखाद्या गोष्टीसाठी. जस्ट आता ते जसं भांडत होते त्याच पद्धतीने, त्यामुळे त्यांच्याकडे असं कंटिन्युअसली लक्ष देत राहायला लागते. कुठे गेलं शोधून आण जा. ते पण तिकडे गेलं, तिथं गेलं. दोघी आहेत त्यामुळे कंटिन्युअसली भांडतात सुद्धा, खूप भांडतात. कधी कधी नाही, खूप भांडतात, रोज भांडतच असतात. त्यामुळे त्यांच्याकडे नेहमी बघत बसायला लागतं की नक्की काय आहे काय नाही. आणि ह्या 2 रिझन्समुळे मला असं वाटतं की मी स्वतः खूप अशी पॅक झाली. मला स्वतःसाठी सुद्धा कधी असा म्हणजे रिकामा मोकळा वेळ सध्या मिळत नाही आहे. तर लवकरात लवकर ज्यावेळी माझं वेबसाईटचं काम होईल तर मी नक्कीच फ्री होईन. कारण जे काही करते ते आपण स्वतःसाठी करतोय. आणि जर आपल्याला उपभोग त्याचा घेता येत नसेल तर आय थिंक कुठेतरी काहीतरी विचार करण्यासाठी गोष्ट आहे. त्यामुळे गोष्ट बॅक टू नॉर्मल होतील असं मी लवकरात लवकर प्रयत्न करते. पण त्याच्यासाठी नक्कीच मला आता थोडंसं जास्त एक्स्ट्रा माझे जे काही एफर्ट्स असतील तर ते ॲड करावे लागतील. तर महत्त्वाचा मुद्दा सांगायचं म्हणजे थँक्यू सो मच तुम्हा सगळ्यांना. तुम्ही माझ्या चॅनलवरती माझ्यावरती जे प्रेम दाखवले तर त्याच्यासाठी. कारण 2 महिने मी काहीच व्हिडिओज ॲक्टिव्ह नाही आहे, तरीसुद्धा 2 महिन्याचं जे काही पेमेंट आलेलं आहे तर ते तुमच्यामुळे चॅनलवरती जमा झालं आहे. आता या मंथच्या 22-27 तारखेपर्यंत पेमेंट माझ्या अकाउंटला येऊन जाईल. आता मोस्टली भरपूर लोक खूप प्रयत्न करतात यूट्यूबसाठी आणि मी सुद्धा केलेत. मी सुद्धा खूप एफर्ट्स घेतलेत, प्रचंड एफर्ट्स घेतलेत आणि खूप वेळ त्याच्यामध्ये इन्व्हेस्ट केला आहे. आणि प्रत्येकाची आशा असते की आपल्याला यूट्यूबकडून पैसे मिळाल, पण त्याच्यासाठी यूट्यूबवरती कन्सिस्टंटली ॲक्टिव्ह राहणं खूप महत्त्वाचं असतं, जे माझ्याकडून सध्या होत नव्हतं. तरीसुद्धा तुमच्या प्रेमामुळे 2 महिने मला पेमेंट आलं नव्हतं. तर 2 महिन्याचं जे काही पेमेंट आहे तर ते एकत्र मिळून आलं. तुम्ही जे काही माझे जुने व्हिडिओज बघताय ना तर ते सगळ्या व्हिडिओजचं जे काही कॅल्क्युलेशन असतं ना तर ते सगळं होऊन एकत्र होऊन मला एक्झॅक्ट आठवत नाहीये किती आहे. मी तर तुम्हाला स्क्रीनशॉट शेअर करते, बट आय गेस 104 वगैरे असं काहीतरी डॉलर आहेत. मी लास्ट टाइम चेक केलं होतं तेव्हा, तर ते आलेले आहेत. कारण दिवसाला आय थिंक 3-3, 4-4 असे डॉलर इन्क्रीज होत होते. तर जरी मी व्हिडिओज शॉर्टसुद्धा अपलोड केली नव्हती तरीसुद्धा. पण लवकरात लवकर मी माझे चॅनल्स जे आहेत ते ॲक्टिव्ह करण्याचा प्रयत्न करणार आहे. जसं हे वेबसाईटचं काम होईल तर मी लवकरात लवकर चॅनलवरती येईन. कारण मला सुद्धा तुमच्यासोबत खूप इन्फॉर्मेशन शेअर करावी वाटतं. कारण यूट्यूबच्या फॅमिलीने मला भरपूर गोष्टी दिलेल्या आहेत. भरपूर गोष्टी यूट्यूबमुळे माझ्या लाईफमध्ये मला मिळालेल्या आहेत. त्यामुळे मी जितकं थँक्यू म्हणेन तर तितकं कमीच आहे यूट्यूबसाठी. यूट्यूब फॅमिलीमुळेच माझं जे करिअर आहे तर ती ग्रोथ झालेली आहे, चांगल्या प्रकारे चालू झालेलं आहे फक्त आणि फक्त यूट्यूबमुळे. त्यामुळे मी त्याच्या शब्दांमध्ये सांगू शकत नाही की किती मी हे करते, म्हणजे स्वतःला लकी समजते. खूप खूप जास्त मिळणार आणि हे फक्त आणि फक्त तुमच्या ऑडियन्समुळं. तुम्ही जे माझ्या चॅनलला प्रेम दिलं तर त्याच्यामुळे 2 चॅनल आहेत सध्या आपले यूट्यूबचे, तर दोन्ही चॅनल लवकरात लवकर ॲक्टिव्ह होईल. ह्या चॅनलवरती तुम्हाला डेली व्लॉग्स म्हणजे होम लाईफ, घरचं वर्क लाईफ असेल, फॅमिली लाईफ असेल, कशाप्रकारे मॅनेज करायचे, चॅलेंजेस कशाप्रकारे फेस करायचे, तर या सगळ्या गोष्टी कव्हर करण्याचं मी या चॅनलवरती हे करेन, ट्राय करेन. कारण भरपूर लेडीजचे भरपूर असे वेगवेगळे प्रॉब्लेम्स असतात आणि त्या माझ्यासोबत शेअर करत असतात. त्यामुळे नक्कीच त्या प्रॉब्लेम्समधून बाहेर पडण्यासाठी जे काय काय सोल्युशन्स मला माझ्या थ्रू समजतात किंवा देता येतात तर त्या मी नक्कीच देण्याचा प्रयत्न करेन.
आणि आपलं दुसरं जे चॅनल आहे तर त्याच्यावरती तुम्हाला वर्क रिलेटेड कंटेंट म्हणजे वर्क फ्रॉम होमचे जॉब ऑपॉर्च्युनिटीज असतील, काही स्किल्स असतील तर सगळा कंटेंट तुम्हाला त्या चॅनलवरती मिळून जाईल. ते चॅनलसुद्धा मी लवकरात लवकर चालू करणार. ॲक्च्युली त्याचेसुद्धा 2 व्हिडिओज रेकॉर्ड करून झालेले आहेत, फक्त थंबनेल बनवलेलं नाही आहे. तर त्यामुळे ते थोडंसं काम पेंडिंग आहे, कारण थंबनेल जरी छोटा वाटत असला तरी खूप इम्पॉर्टंट रोल प्ले करतो तुमच्या व्हिडिओसाठी. आणि त्याच्यासाठीच थोडंसं पेंडिंगमध्ये आहेत कामं. खूप गोष्टी असं मॅनेज करण्याचा मी प्रयत्न करते, बट स्टील कुठेतरी काही ना तरी गोष्टी मिस होतात. एनिवेज थँक्यू सो मच तुमच्या ह्या प्रेमाबद्दल. आणि लवकरच भेटूयात पुन्हा एका नवीन व्लॉगमध्ये. तर लास्ट टाइम आम्ही पंढरपूर दर्शनाला गेलो होतो, तर तो व्लॉगसुद्धा ॲक्च्युली तयार झालेला आहे, फक्त त्याला व्हॉइस ओव्हर द्यायचा बाकी आहे. तो व्लॉग व्हॉइस ओव्हर झाल्यानंतर तो सुद्धा तुमच्यासोबत लगेचच शेअर करणार आहे. त्यामुळे चॅनलला अजूनपर्यंत जर सबस्क्राईब नसेल केलं तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा व्हिडिओज आणि शेअर करा. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग. बाय. हे ॲक्च्युली मी आणलंय व्हिडिओ रेकॉर्ड करण्यासाठी, पण ते रेकॉर्ड करण्यासाठी स्टेबल एका जागेवरती हवं, पण ते नाही मला करू देतात व्हिडिओ रेकॉर्ड. त्यामुळे म्हटलं की आपला हातातच फोन घ्यावा आणि रेकॉर्डिंग करावं. सोड नको कोणीच नको घ्यायला. सोडा, ठेवते मी. सोडा, मी ठेवते. नको, हे मी घेणारच नाहीये. नको प्लीज सोडा. नाही नको, हे मी आता वरती ठेवून देते. मला नको आहे, मी इथं वरती ठेवून देते. नंतर मला पाहिजे तेव्हा मी घेते. ठीक आहे, इकडे मी देते त्याला असं ठेवून. तोपर्यंत इथं ठेवते वरती. चलो गेट लावलाय. चला.